हॅलो स्टुडंट्स, गुड मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण रिडॉक्स रिॲक्शन ह्या टॉपिकमध्ये आपण हाऊ टू फाइंड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल हे आपण स्टडी करतो. ओके, म्हणजे एखादा तुम्हाला मॉलिक्यूल दिला असेल तर त्यातील ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर कसे फाइंड आउट करायचे ते आपण स्टडी करतो. ओके, आता लक्षात घ्या, तुम्हाला एक्झामला याच्यावरती क्वेश्चन असा विचारला जाईल, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अंडरलाइंड ॲटम्स असा क्वेश्चन असेल. ओके, बघा क्वेश्चन काय असेल याच्यावरती, कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ calculate the oxidation number of underlined atoms. Okay, calculate the oxidation number of underlined atoms. Okay, तुम्हाला आता एक्झाम्पल दिलं जाईल. फॉर एक्झाम्पल आपण इथे घेऊया, पहिल्या याच्यात H2SO4. ओके, असा एखादा मॉलिक्यूल असेल, ह्या ठिकाणी अंडरलाइन सल्फर ह्या ॲटमला अंडरलाइन केलं असेल. ओके, मग बघा आता रूल्स आपण बघितलेत ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करण्यासाठी. हायड्रोजनचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो रूल्सवरून आपला +1 किंवा काय आपला -1 आहे. ओके, मग हायड्रोजन आता सल्फरला अटॅच आहे, मग सल्फर काय आपला मेटल आहे की नॉन मेटल आहे? नॉन मेटल आहे. मग हायड्रोजन जर सल्फरला अटॅच असेल तर ह्याची ऑक्सिडेशन स्टेट ही आपली +1 आहे, कारण का सल्फर काय म्हणून सांगितलं आहे आपण? नॉन मेटल आहे, बरोबर. मग नॉन मेटलला अटॅच असेल तर हायड्रोजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 असते. आणि ऑक्सिजनची काय असणार आहे? ऑक्सिजनची ऑलवेज काय असते आपली? -2 इन ऑल ऑफ इट्स कंपाऊंड्स. ओके, ते त्या सगळ्या कंपाऊंडमध्ये ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली ही -2 असणार आहे. ओके, मग सल्फर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अंडरलाइन ऑक्सिडेशन स्टेट सल्फरची आपल्याला काढायचं आहे. मग सल्फरला आपण काय कन्सिडर करूया? X असं कन्सिडर करूया. ओके, मग लक्षात घ्या, ह्याच्यावरती चार्ज कुठलाही नाही, त्यामुळे H2SO4 हा आपला न्यूट्रल मॉलिक्यूल आहे. मग रूल्स काय होता आपला? द अल्जेब्रिक सम ऑफ ऑक्सिडेशन स्टेट ऑफ ऑल द ॲटम्स इन अ न्यूट्रल मॉलिक्यूल इज 0. म्हणजे न्यूट्रल मॉलिक्यूलमधील सगळ्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची सम आपली काय असते? 0 असते. ओके, मग लक्षात घ्या, कसं तुम्ही आता स्टेप वाईज हे लिहिणार बघा. सुरुवातीला हायड्रोजन, किती हायड्रोजनचे ॲटम्स आहेत? ओके, किती आहेत आपले? 2 ॲटम्स आहेत. ओके, मग काय लिहिणार तुम्ही? 2 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन H प्लस काय लिहिणार? ऑक्सिडेशन स्टेट ऑफ किंवा ऑक्सिडेशन नंबर ऑफ सल्फर प्लस 4 × ऑक्सिजन किती आहेत आपले? 4 आहेत, त्यामुळे काय लिहिणार? 4 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय येणार? 0 येणार आहे. आपला हा मॉलिक्यूल कसा आहे? न्यूट्रल मॉलिक्यूल आहे ना, त्यामुळे इज इक्वल टू काय लिहिणार? 0. ओके, मग आता हायड्रोजनचे ऑक्सिडेशन स्टेट आपण लिहिलेच आहे. काय लिहिलं? 2 × +1. इथं काय येणार आहे? प्लस सल्फरची काय कन्सिडर केली आपण? X प्लस हा 4 आहे, 4 × ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन, एका ऑक्सिजनची किती असते? -2 इज इक्वल टू काय येणार? 0 येणार. ओके, मग इथं लिहा 2 × +1 हे +2 झालं, X 4 × -2 हे काय आलं? -8 झालं, इज इक्वल टू 0. ओके, मग लक्षात घ्या, +2 -8 हे -6 झालं, इज इक्वल टू 0. म्हणजेच X इज इक्वल टू काय आलं? +6 आलं. ओके, X आपला ह्या राईट साईडला गेलं तर काय होणार? -6 चा +6 होणार. अंडरस्टँड? ओके, त्यामुळे X ची व्हॅल्यू किती आली आपली?
+6 आलेलं आहे, बरोबर. मग एक्स जर आपला +6 असेल तर सल्फरची ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, +6 असणार आहे. ओके, अंडरस्टँड. ओके, त्यामुळे तुम्ही आता कसं लिहू शकणार, हीच मॉलिक्यूल तुम्ही खाली लिहून घ्या, H2SO4. ओके, ऑक्सिजन ॲज इट इजला -2, सल्फर माहीत झाला किती आपला +6 आहे आणि हायड्रोजनची ऑलरेडी काय आपली +1 आहे. ओके, अशा पद्धतीने अंडरलाइंड ॲटमची आपण ऑक्सिडेशन स्टेट किंवा ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करू शकतो. लक्षात आलं. आता आपण दुसरा एखादा मॉलिक्यूल घेऊया त्या ठिकाणी. ओके, हा H2SO4 घेतलेला आहे आपण. नेक्स्ट आपण घेतला HNO3, नायट्रिक ॲसिडचा मॉलिक्यूल आहे. इथं अंडरलाईन आयटम दिला असेल नायट्रोजन. ओके, मग ह्या नायट्रोजन ह्या आयटमचा आपल्याला ऑक्सिडेशन नंबर फाइंड आउट करायचा. ओके, पहिल्या रूल्सवरून तुम्हाला आता ऑक्सिजनचे ऑक्सिडेशन नंबर माहीत आहे किती आपला ऑक्सिजनसाठी -2, कारण का ऑक्सिजनची त्याच्या कुठल्याही कंपाऊंडमध्ये ऑक्सिडेशन स्टेट काय असणार आहे, -2 असणार आहे. ओके, आणि हायड्रोजन हा नायट्रोजनला अटॅच आहे. नायट्रोजन कसं आहे आपला नॉन मेटल आहे. पण नॉन मेटलला अटॅच असेल तर +1 ऑक्सिडेशन स्टेट असणार आणि नायट्रोजन आपण X कन्सिडर करणार. आता नायट्रोजनची काढा, Xची व्हॅल्यू काढली की नायट्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर मिळणार आहे. ओके, लिहा मग ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन. ओके, +3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय लिहिणार, 0. ओके, मग हायड्रोजनचे ऑक्सिडेशन नंबर किती आपली +1 आहे, प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन किती आहे X प्लस काय येणार आहे 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजनचा किती आहे -2, त्यामुळे 3 इंटू काय नाही तर -2 येणार आहे. ओके, इज इक्वल टू 0. ओके, मग इथे लिहा +1 प्लस X 3 इंटू -2 -6 आला आपला. ओके, इथं +1 -6 -5. ओके, X काय झालं -5 झालं, इज इक्वल टू 0. -5 राईट साईडला गेला, +5 झालं. Xची व्हॅल्यू किती आली आपली +5. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर नायट्रोजनचा किती आला आपला +5 आला. मग तुम्ही खाली परत लिहा हाच मॉलिक्यूल हायड्रोजन नायट्रोजन ऑक्सिजन. ओके, इथं लिहा -2, इथं +5 आणि इथं काय येणार आहे +1 येणार आहे. अंडरस्टँड. ओके, अशा पद्धतीने HNO3चा मॉलिक्यूल आपल्याला इथं येणार आहे. समजा आपण दुसरा एखादा घेतला मॉलिक्यूल डायक्रोमेटाईन Cr2O7 2- असा असेल तर Cr2O7 2- लिहा. मग हा मॉलिक्यूल कसा आहे, चार्ड मॉलिक्यूल आहे. किती चार्ज आहे याच्यावरती -2. ओके, मग जर पॉलिॲटॉमिक आयन असेल त्याच्यामध्ये असणाऱ्या सगळ्या ॲटमच्या ऑक्सिडेशन स्टेटची जर आपण सम केली म्हणजे ॲडिशन जर केली असेल तर ती केवढी येते, त्याच्यावरती असणाऱ्या चार्ज एवढी येत असते. हा आपला रूल आहे. मग इथं रूल्सवरून तुम्हाला ऑक्सिजन ॲटमचे ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहीत आहे ही ऑलवेज -2 आहे. आणि क्रोमियमची आपण फाइंड आउट करणार आहे, ही आपण X घेणार आहे आणि अंडरलाईन आपल्याला इथं क्रोमियम ह्या ॲटमला केलेला आहे. ओके, मग आता फाइंड आउट करण्यासाठी रूल्स आपल्याला पहिल्यांदा काय लिहिणार, क्रोमियमचे ॲटम्स किती आहेत आपले, क्रोमियमचे ॲटम्स 2 ॲटम्स प्रेझेंट आहेत, बरोबर. त्यामुळे काय लिहिणार 2 इंटू
ऑक्सिडेशन नंबर ऑफ क्रोमियम, ओके, प्लस 7 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू काय लिहिणार, इज इक्वल टू चार्ज, किती चार्ज आहे -2, ओके, इज इक्वल टू काय लिहिणार -2, ओके, चार्ज -2 -2. मग इथेला क्रोमियमचे आपण एक्स कन्सिडर केला, 2 इंटू एक्स प्लस 7 इंटू -2, ऑक्सिजनची -2 आहे, इज इक्वल टू काय येणार आहे -2, ओके. 2 इंटू एक्स 2x प्लस 7 इंटू -2 -14, ओके, हे -14 इज इक्वल टू -2. मग हा -14 राईट साईडला गेला, हे -14चा +14 होईल, ओके. किती आला ॲन्सर बघा, 2x इज इक्वल टू -2 + 14 + 12, ओके. मग x इज इक्वल टू किती आला आपलं +12/6, म्हणजे x इज इक्वल टू काय आलं, ओके, एक्सची व्हॅल्यू आपली ह्याच्यामध्ये, ओके, +6 आले, ओके. मग एक्स कोण आहे आपला क्रोमियम आहे, एका क्रोमियमची आपली +6 झाले. इथं आपण रूल सांगितलं होता, काय रूल्स होता आपला, जर एखाद्या मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम जर सेम असतील तर त्यातील एका ॲटमचे ऑक्सिडेशन स्टेट काढण्यासाठी आपण काय करणार आहे, 2 ॲटमची अवरेज घेणार आहे, ओके. मग 2 ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आपली +12 होती, त्यातली एकाची काढायची आहे तर 12/2 करणार आपण, म्हणजेच काय येणार +6 येणार आहे, ओके. म्हणजे क्रोमियमचे ऑक्सिडेशन स्टेट आपली इथे किती आलेलं आहे +6 आलेलं आहे, ओके. मग परत लिहा हाच मॉलिक्यूल Cr2O7 2- ऑक्सिजन लिहा -2 आणि क्रोमियम काय लिहिणार +6. अंडरस्टँड. अशा पद्धतीने ह्याचे ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही फाइंड आउट करू शकता. त्यानंतर नेक्स्ट मॉलिक्यूल आपण एक घेऊया NaH2PO4. NaH2PO4 हा मॉलिक्यूल आहे बघा. फोर्थ मॉलिक्यूल घेतोय आपण एक्झाम्पलसाठी इथं NaH2PO4. इथं अंडरलाईन जो ॲटम केलेला आहे तो आपला फॉस्फरस आहे, ओके. आता ऑलरेडी रूल्स तुम्हाला माहीत आहेत. रूल्सवरून बघा ऑक्सिडेशन स्टेट, ऑक्सिजनची माहीत आहे, ऑक्सिजनची -2 आहे, फॉस्फरस फाइंड आउट करायचा, एक्स कन्सिडर करा. आता इथं हा सोडियम आहे, सोडियम अल्कली मेटल आहे, अल्कली मेटलचे ऑक्सिडेशन स्टेट किती असते आपली +1 असते, हे आपण सांगितलेलं आहे. आणि हा जर मॉलिक्यूल आपण आयोनाइज केला तर आपल्याला हे कसं लिहिता येईल बघा, Na+HPO4- अशा पद्धतीने हा मॉलिक्यूल आपला आयोनाइज होणार आहे. म्हणजे हा जो हायड्रोजन आहे, ओके, हा जो हायड्रोजन आहे तो आपला फॉस्फरसला इथं अटॅच आहे. त्यामुळं फॉस्फरस आपला काय इथं नॉन मेटल आहे. मग नॉन मेटलला हायड्रोजन अटॅच असेल तर ऑक्सिडेशन स्टेट तुम्ही काय घेणार आहे +1 घेणार. त्यामुळे हायड्रोजन इथे घ्या +1, ओके. फाइंड आउट करा फॉस्फरसचे ऑक्सिडेशन स्टेट. सोडियमची +1 आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ सोडियम प्लस हायड्रोजन ॲटम किती आहेत आपले, हायड्रोजनचे ॲटम्स 2 आहे. त्यामुळे काय लिहिणार 2 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन, ओके, प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ फॉस्फरस प्लस हे काय येणार आहे 4 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 0, ओके. ल्या मग सोडियम +1 आहे, 2 इंटू हायड्रोजन +1 प्लस
phosphorus x 4 into oxygen -2 is equal to 0. Okay, here as it is +1, 2 into +1 हे 2 झालं, प्लस x 4 into -2 -8 इज इक्वल टू 0 झालं. आता हे +1 +2 इथं आपण +3 घेऊया, +3 प्लस x -8 इज इक्वल टू 0. ओके, हे काय होणार सांगा, -8 +3 इथं आपलं x -5 झालं इज इक्वल टू 0, x इज इक्वल टू इकडं +5, -5 राईट साईडला गेला, ही +5, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू काय झाली आपली +5. त्यामुळे फॉस्फरसची ऑक्सिडेशन स्टेट जी असणार आहे ती आपली काय येणार आहे +5 येणार आहे. ओके, त्यामुळे एक्सची व्हॅल्यू +5 लिहा. मग इथं NaH2PO4 अंडरस्टँड. मग परत हे रिप्रेझेंट करा, ऑक्सिजन -2, फॉस्फरस +5, हायड्रोजन +1 आणि सोडियमसुद्धा +1. ओके, अंडरस्टँड. अशा पद्धतीनं तुम्हाला अंडरलाईन ॲटमची ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट आपल्या इथं फाइंड आउट करता आला पाहिजे. लक्षात आलं, हे सगळे रूल्स तुम्हाला माहीत असतील तर ही कुठल्याही मॉलिक्यूलमधील ॲटमची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला इझिली फाइंड आउट करता येईल. ओके, अंडरस्टँड. आता ह्याच्यानंतर नेक्स्ट आपण आता यामध्ये स्टॉक नोटेशन स्टडी करणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे ह्याच्यामध्ये स्टॉक नोटेशन. ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट ह्याच कन्सेप्टवरती तो डिपेंड आहे. ओके, स्टॉक नोटेशन. स्टॉक नोटेशन कशासाठी रिप्रेझेंट केलं जातं बघा, आणि स्टॉक नोटेशन कशावर म्हणायचं. द ऑक्सिडेशन नंबर और ऑक्सिडेशन स्टेट ऑफ एन एटम इज रिप्रेझेंटेड बाय रोमन न्यूमरल्स इन पॅरेंथेसिस आफ्टर द chemical symbol of element in the molecular formula is called stock notation. बघा डेफिनेशन काय येतं, the oxidation number or oxidation state of an atom. The oxidation number or oxidation state of an atom is represented by, okay, काय म्हटलंय बघा, is represented by Roman numerals. रोमन न्यूमरल म्हणजे रोमन नंबरनं आपण रिप्रेझेंट करणार आहे. इन पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेटमध्ये, इन पॅरेंथेसिस आफ्टर द केमिकल सिम्बॉल, आफ्टर द केमिकल सिम्बॉल of the elements in the molecular formula किंवा in the molecule असं म्हणू शकतो. ओके, is known as stock
notation is known as stock notation. Understand? ओके. आणि ही जी स्टॉक नोटेशनची जी आयडिया आहे ती आपली जर्मन सायंटिस्ट अल्फ्रेड स्टॉक ह्या सायंटिस्टनं डिटरमाइन केले, लक्षात घ्या. ओके. दिस स्टॉक नोटेशन is discovered by scientist अल्फ्रेड स्टॉक. ओके. अल्फ्रेड स्टॉक ह्या सायंटिस्टनं स्टॉक नोटेशन कसं आहे ते रिप्रेझेंट केलेलं आहे, म्हणून त्यानं त्या नोटेशनला स्टॉक नोटेशन असं म्हटलेलं आहे. एक्झाम्पल आपण घेऊया कशा पद्धतीने स्टॉक नोटेशन रिप्रेझेंट केलं आहे. सुरुवातीला आपण मॉलिक्यूल घेतला AuCl, ऑरेट क्लोराईड आहे. इथं लक्षात घ्या ऑरेट हा गोल्ड आहे. ओके. गोल्डला आपण ऑरेट असं म्हणतो. हे केमिकल सिम्बॉल आहे गोल्डचं Au. हा क्लोरीन ह्या इलेमेंटला अटॅच आहे. मग ह्या ठिकाणी क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट किती आपली, क्लोरीनची ऑक्सिडेशन स्टेट ही आपली ऑलवेज -1 असते ऑल ऑफ इट्स कंपाउंड्स. आता ह्याची -1 असेल तर ह्या मग गोल्डची किती असणार आहे, +1 असणार आहे. ओके. त्यामुळे ह्याची ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 असणार आहे. मग आता हे रिप्रेझेंट करत असताना काय करायचं आहे, हा जो गोल्डचं सिम्बॉल आपण लिहिलेला आहे Au, त्याच्यानंतर रोमन सिम्बॉलनं किंवा रोमन नंबरनं आपण ही ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करणार आहे. ओके. मग कसं लिहिणार सांगा. यामध्ये AuClचं बघा Au आणि ब्रॅकेटमध्ये रोमनमध्ये फर्स्ट लिहायचं असं. ओके. हा रोमन सिम्बॉलमध्ये फर्स्ट आहे आणि त्याच्यानंतर क्लोरीन असं लिहायचं. ओके. ही गोल्डची आपली ऑक्सिडेशन स्टेट आपली +1 आहे. हे अशा पद्धतीने आपण रिप्रेझेंट करू शकतो. ओके. नेक्स्ट आपण घेतला ह्याच कंपाऊंडचा ऑरेट क्लोराईड. इथं मग हा जो गोल्ड आहे किती क्लोरीनला अटॅच आहे, 3 क्लोरीनला अटॅच आहे. ओके. क्लोरीनचे ॲटम किती आहेत, 3 आहेत. ओके. 3 क्लोरीनला अटॅच असेल तर ह्या गोल्डची ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट आपला किती येईल. ओके. किती येणार सांगा. यामध्ये क्लोरीन तर आपलं ऑलवेज काय येणार आहे, -1 येणार. ओके. मग गोल्ड किती येणार, क्लोरीनचे ॲटम किती झाले, 3 ॲटम्स आहेत. 3 ॲटम्स 3 × -1 -3 झाला आणि इथं मग गोल्डची काय झाली आपली +3 झाली. ओके. लक्षात आलं. गोल्ड आपला इथं +3 ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. ओके. मग हेच कसं रिप्रेझेंट करणार, Au ल्या ब्रॅकेट काढायचा आणि ब्रॅकेटमध्ये रोमन सिम्बॉलनं आपण 3 रिप्रेझेंट करणार. ओके. हे रोमन सिम्बॉलनं 3 रिप्रेझेंट केलं आणि त्याच्या पुढं काय लिहिणार, Cl3 लिहिणार. लक्षात आलं. ओके. ही रोमन सिम्बॉल लक्षात घ्या. इथं आपण डेफिनेशनच सांगितलं आहे ऑक्सिडेशन स्टेट आयटमची कसं दाखवणार आहे आपण, रोमन न्यूमरल्स इन पॅरेंथेसिस आफ्टर द केमिकल सिम्बॉल ऑफ दी इलेमेंट्स इन द मॉलिक्युल्स. मॉलिक्युलमधील इलेमेंटच्या सिम्बॉलनंतर आपण रोमन सिम्बॉलनं ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन नंबर किंवा ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करणार आहे. ओके. हे अशा पद्धतीने एक्झाम्पल येईल. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया. हे फर्स्ट एक्झाम्पल झालं, हा सेकंड आणि हा नेक्स्ट घेऊया आपण आता थर्ड. इथं दिला असेल SnCl4 3 टेट्राक्लोराईड आहे. इथं पण क्लोरीनचाच ॲटम आहे. सेम क्लोरीनचा ऑक्सिडेशन स्टेट किती असणार आहे, +1. क्लोरीनचे ॲटम किती 4 आहेत. 4 × -1 -4. ओके. मग 3 काय येणार आहे आपला इथं +4 येणार आहे. ओके. लक्षात आलं. ह्याची -4 तर ह्या 3ची +4 येणार. मग हीच ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला आता रिप्रेझेंट करायचं आहे.
स्टॉक नोटेशननुसार. ओके, 3 हे इलेमेंट लिहा, सिम्बॉल लिहिला आपण SN, ब्रॅकेटमध्ये ऑक्सिडेशन स्टेट लिहा. 4 आहे, 4 हे रोमन सिम्बॉलनं दाखवा अशा पद्धतीने, आणि पुढं काय लिहिणार Cl4. ओके, अशा पद्धतीने हे तर स्टॉक नोटेशन आहे, लक्षात घ्या. 3 टेट्राक्लोराइड. त्यानंतर नेक्स्ट घेतला आपण MnO2, मॅंगनीज ऑक्साईड आहे. ह्या एक्झाम्पलमध्ये बघा Mnचं स्टॉक नोटेशन लिहायचं, पण त्यासाठी ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहीत पाहिजे. आता रूल्स तर आपण बघितलेत, आणि ऑक्सिडेशन स्टेट आपण कशी फाइंड आउट करायचं ते सुद्धा आपण स्टडी केलं आहे, बरोबर. मग लक्षात घ्या, ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपली किती आहे -2 आहे. ओके, मग Mnची किती येणार, एका ऑक्सिजनची -2 आहे, 2 ऑक्सिजनची काय येणार आहे -4 येणार. त्यामुळे Mnची लक्षात घ्या, Mnची ऑक्सिडेशन स्टेट जे आहे 2 ऑक्सिजनची -4, त्याच्या एक्झॅक्ट अपोजिट आपली काय असणार आहे Mnची ऑक्सिडेशन स्टेट असणार आहे. मग इथे काय येणार आहे +4. मग हे स्टॉक नोटेशननं दाखवा. कसं दाखवणार, Mn हे सिम्बॉल काढा, मॅंगनीज इलेमेंटसाठी Mn सिम्बॉल आहे, ब्रॅकेट करायचा, ब्रॅकेटमध्ये त्याची ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करायचं. किती ऑक्सिडेशन स्टेट आहे +4, हे असं ब्रॅकेटमध्ये दाखवायचं, आणि त्यानंतर आपण काय लिहायचं पुढं O2 लिहायचं. ओके, MnO2. ओके, अंडरस्टँड. त्यानंतर समजा आणखी एखादा इलेमेंट आपण इथे घेतला, त्याचा केमिकल फॉर्म्युला असेल AlCl3, ॲल्युमिनियम ट्रायक्लोराइड. ॲल्युमिनियम मेटल आहे, क्लोरीनचे ऑक्सिडेशन स्टेट आपण -1 दाखवणार आहे. सेम 3 क्लोरीनचे ॲटम्स आहेत, 3 क्लोरीनची किती येणार -3. मग ॲल्युमिनियमची किती येणार आपली +3 येणार. त्यामुळे इथं लिहा हे +3. ओके, ही +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे या कंपाऊंडमध्ये ॲल्युमिनियमचे. मग स्टॉक नोटेशननुसार दाखवा. आता ॲल्युमिनियम लिहायचा, ॲल्युमिनियमचा सिम्बॉल काढा Al, ब्रॅकेटमध्ये लिहा किती येणार, ब्रॅकेटमध्ये +3 लिहिणार. ओके, इथं 3 आलं. ओके, 3rd, आणि पुढं काय लिहिणार Cl3. ओके, लक्षात आहे. अशा पद्धतीनं आपण स्टॉक नोटेशनचं रिप्रेझेंटेशन करणार आहे, लक्षात घ्या. ओके, एखाद्या इलेमेंटची ऑक्सिडेशन स्टेट आपण रोमन सिम्बॉलनं त्या इलेमेंटच्या केमिकल सिम्बॉल नंतर लिहिणार आहे आपण. ओके, आणि हे जे स्टॉक नोटेशन आहे हे फक्त आपण मेटलची ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करण्यासाठीच यूज करतो, लक्षात घ्या. नॉन मेटलची ऑक्सिडेशन स्टेट आपण स्टॉक नोटेशननं रिप्रेझेंट करत नाही, लक्षात घ्या. फक्त ह्या अल्फ्रेड स्टॉक सँडिशनं मेटलची ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करण्यासाठी हे स्टॉक नोटेशन डिटरमाइन केलेलं आहे, नॉन मेटलसाठी नाही. त्यामुळे इथं आपण सेंटेन्स इथे लिहितो. ओके, ओनली द ऑक्सिडेशन नंबर ऑफ metals is represented by stock notation. ओके, फक्त मेटलची ऑक्सिडेशन स्टेटस आपण स्टॉक नोटेशननं रिप्रेझेंट करणार आहे. ओके, लक्षात आलं. अशा पद्धतीने हे स्टॉक नोटेशन आहे. तुम्हाला कुठलाही एक्झाम्पल दिला असेल तर राईट द ऑक्सिडेशन स्टेट of following metals in the compounds in the form of stock notation असं विचारलं असेल तर तुम्ही ह्या पद्धतीनं सगळ्या मेटलची ऑक्सिडेशन स्टेट रिप्रेझेंट करू शकता. ओके, लक्षात आलं स्टॉक नोटेशन. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण आता स्टडी करणार आहे बॅलन्सिंग ऑफ रेडॉक्स रिॲक्शन्स.
balancing of redox reactions. ओके, आता रेडॉक्स रिॲक्शन आपण आता बघितलेले आहेत. रेडॉक्स रिॲक्शन कशाला म्हणतो आपण? द रिॲक्शन इन विच सायमल्टेनियस ऑक्सिडेशन अँड रिडक्शन टेक्स प्लेस इज नोन ॲज अ रेडॉक्स रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये सायमल्टेनियस एकाच वेळी ऑक्सिडेशन आणि रिडक्शन होत असतं त्याला आपण रेडॉक्स रिॲक्शन असं म्हणतो. ओके, मग ही जी रेडॉक्स रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायचं आहे त्यासाठी आपण इथं जो कन्सेप्ट यूज करणार आहे तो ऑक्सिडेशन नंबर यूज करणार आहे. ऑक्सिडेशन नंबरच्या फॉर्ममध्ये आपण रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्सिंग करणार आहे. मग ही रेडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करत असताना ह्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन म्हणजे काय असणार आहे? इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आणि रिडक्शन म्हणजेच काय? डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, मग आता ही रिडॉक्स रिॲक्शन ऑक्सिडेशन नंबर मेथडनुसार बॅलन्स करायचे असेल तर त्याचे रूल्स आहेत. ते रूल्स तुम्ही स्टेप बाय स्टेप ही लिहून घ्यायचे आहेत. हे रूल्स झाल्यानंतर त्याचे एक एक एक्झाम्पल आपण रिडॉक्स रिॲक्शनचे ऑक्सिडेशन नंबरनुसार आपण बॅलन्स करणार आहे. ओके, आता बॅलन्सिंग करण्यासाठी पहिली मेथड आहे ऑक्सिडेशन नंबर मेथड आणि सेकंड आहे आपली आयन इलेक्ट्रॉन मेथड. ओके, फर्स्ट मेथड घेऊया आपण बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन बाय ऑक्सिडेशन नंबर मेथड. ओके, ऑक्सिडेशन नंबर मेथड. ओके, ह्या मेथडनुसार आपला रिडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करायचं आहे. त्यासाठी रूल्स आपण बघणार आहे. रूल्स फॉर बॅलन्सिंग रिडॉक्स रिॲक्शन. आता पहिला रूल्स काय बघायच्यामध्ये फर्स्ट रूल काय सांगतोय रिडॉक्स रिॲक्शन बॅलन्स करण्यासाठी? राईट द अनबॅलन्स्ड इक्वेशन फॉर दी रिडॉक्स रिॲक्शन. पहिल्यांदा दिलेलं अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण ॲज इट इज लिहून घ्यायचं. तुम्हाला कुठलंही इक्वेशन दिलं असेल हा पहिला रूल आहे. राईट दी अनबॅलन्स्ड इक्वेशन. राईट दी अनबॅलन्स्ड इक्वेशन ऑफ रिडॉक्स रिॲक्शन. ओके, सुरुवातीला तुम्ही काय करायचं? दिलेलं अनबॅलन्स्ड इक्वेशन आपण लिहून घ्यायचं. त्यानंतर बॅलन्स द इक्वेशन. बॅलन्स द इक्वेशन फॉर ऑल द ॲटम्स. फॉर all the atoms. Balance the equation for all the atoms except hydrogen and oxygen. म्हणजे इक्वेशन मधील सगळे ॲटम आपल्याला बॅलन्स करायचे आहेत एक्सेप्ट काय? हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकीचे सगळे ॲटम्स आपण बॅलन्स करून घ्यायचे आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा पुढं काय करणार आहे आपण? गिव द ऑक्सिडेशन नंबर. गिव द ऑक्सिडेशन नंबर to all the atoms. Give the oxidation number to all the atoms and identify change in oxidation number. Change in oxidation number.
change in oxidation number and identify change in oxidation number and draw the brackets for the change in oxidation number. Draw the brackets for the change in oxidation number, and by how much. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर कसा चेंज झालेला आहे ब्रॅकेट ड्रॉ केलेल्या आयटम्सला तो सुद्धा आपण रिप्रेझेंट करायचा आहे. ओके, अशा पद्धतीने हा पहिला रूल आहे. काय सांगितलं आहे बघा, दिलेलं अनबॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला लिहून घ्यायचं. त्यानंतर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सोडून बाकीचे सगळे आयटम्स आपण बॅलन्स करायचे आणि त्यानंतर त्या इक्वेशनमधील सगळ्या आयटम्सना ऑक्सिडेशन नंबर द्यायचा आणि कुठल्या आयटमचा ऑक्सिडेशन नंबर चेंज झाला आहे तो आयडेंटिफाय करायचा आणि आयडेंटिफाय करून काय करणार आहे आपण त्या चेंज झालेल्या इलेमेंटना ओके ब्रॅकेट देणार आहे आणि तो ब्रॅकेट दिल्यानंतर तो ऑक्सिडेशन नंबर चेंज कसा झाला आहे ओके तो आपण त्या ब्रॅकेटवरती रिप्रेझेंट करणार आहे. ओके, अशा पद्धतीने हा फर्स्ट रूल आहे. त्यानंतर सेकंड रूल काय सांगतोय बघा, ह्यासाठी हे स्टेप बाय स्टेप आपले टोटल ह्याच्यामध्ये 6 रूल्स आहेत. त्या रूल झाल्यानंतर आपण पर्टिक्युलर रिडॉक्स रिॲक्शनचे एक्झाम्पल आपण ह्या मेथडनुसार बॅलन्सिंग करणार आहे. सेकंड रूल काय बघा मग, शो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. शो increase in oxidation number. ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज करायचा. शो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर atom of ऑक्सिडाइज्ड स्पेसिस. स्पेसिस म्हणजेच काय, सबस्टन्स. ओके, ऑक्सिडेशन झालेल्या सबस्टन्सचा ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला आहे आणि तो कितीने इन्क्रीज झाला आहे तो सुद्धा रिप्रेझेंट करायचा. सो इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर पर ॲटम ऑफ ऑक्सिडाइज्ड स्पेसिस, हेन्स नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, नेट इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपण रिप्रेझेंट करायचा. सिमिलरली त्याच पद्धतीनं जसा इन्क्रीज इन ऑक्सिडेशन नंबर आपण रिप्रेझेंट केला आहे त्याच पद्धतीनं आपण डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर सुद्धा रिप्रेझेंट करणार आहे. ओके, सिमिलरली शोज डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर ऑफ रिड्यूस्ड स्पेसिस. रिड्यूस झालेल्या स्पेसिसचा ऑफ रिड्यूस्ड स्पेसिस. ओके, ऑफ रिड्यूस्ड स्पेसिस, हेन्स नेट डिक्रीज. हेन्स नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर. ओके, नेट डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर रिप्रेझेंट करा. त्यानंतर डिटरमाइन द फॅक्टर्स. डिटरमाइन द फॅक्टर्स. डिटरमाइन्स द फॅक्टर्स टू मेक इक्वल increase and decrease in oxidation number. Okay, decrease in oxidation number. Okay,
म्हणजे कुठल्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर आपला इन्क्रीज झाला आहे आणि कुठल्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज झाला आहे तो इक्वल करण्यासाठी, इन्क्रीज अँड डिक्रीज इक्वल करण्यासाठी आपण एखादा फॅक्टर डिटरमाइन करायचा आहे, लक्षात घ्या. ओके, त्या फॅक्टर्स डिटरमाइन केल्यानंतर तो फॅक्टर आपण त्या इक्वेशनमध्ये आपण ॲड करणार आहे. ओके, डिटरमाइन द इन्क्रीज इन अँड डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर and insert this coefficient, into the equation. ओके, आणि तो कोइफिशियंट आपण इक्वेशनमध्ये इन्सर्ट करणार आहे. ओके, हा आपला सेकंड रूल आहे. हे सगळे रूल्स लिहून घ्या, लक्षात घ्या. हे रूल्स आल्याशिवाय आपल्या बॅलन्सिंग ऑफ रिडॉक्स रिॲक्शन येणार नाही. ओके, त्यानंतर थर्ड रूल्स आपला काय बघा, याच्यामध्ये हे दोन रूल्स आपले कम्प्लीट झाले इथं. नेक्स्ट रूल काय बघा, balance the oxygen atoms, balance the oxygen atoms, balance the oxygen atoms by adding H2 molecules, by adding H2O molecules to the side containing less number of oxygen atoms. म्हणजे इक्वेशनच्या ज्या साईडला कमी ऑक्सिजन ॲटम आपले प्रेझेंट आहेत त्या साईडला ऑक्सिजनचे ॲटम्स बॅलन्स करत असताना आपण वॉटर मॉलिक्युल्स ॲड करणार आहे. ओके, बॅलन्स दी ऑक्सिजन ॲटम्स बाय ॲडिंग H2 मॉलिक्युल्स टू दी साइड containing less number of oxygen atoms. ज्या साईडला ऑक्सिजन कमी आहे त्या साईडला आपण वॉटर मॉलिक्यूल ॲड करणार आहे, H2 मॉलिक्यूल ॲड करणार आहे. ओके, 1 H2O molecule for 1 oxygen atoms. ओके, एका ऑक्सिजन ॲटमसाठी एक वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार आहे. ओके, त्यानंतर बॅलन्स दी हायड्रोजन ॲटम्स. ऑक्सिजन बॅलन्स झाल्यानंतर परत आपल्याला हायड्रोजनचे ॲटम्स बॅलन्स करायचे. ओके, बॅलन्स दी हायड्रोजन ॲटम्स by adding H plus ions. Okay, balance the hydrogen atoms by adding H plus ions to the side containing less number of hydrogen atoms, containing less number of हायड्रोजन ॲटम्स. म्हणजे इक्वेशनच्या ज्या साईडला कमी हायड्रोजन ॲटम आढळायचे आहेत त्या साईडला H प्लस आयन आपण ॲड करणार आहे. ओके, आणि एका हायड्रोजनसाठी एक H प्लस आयन आपण ॲड करणार आहे. एका साईडला एक हायड्रोजन कमी तर त्या साईडला एक H प्लस आयन आपण ॲड करणार आहे. ओके, हा आपला थर्ड रूल आहे. त्यानंतर नेक्स्ट रूल काय सांगतोय बघा, फोर्थ रूल आहे आपला. ओके, इफ द रिॲक्शन ऑकर्स इन बेसिक मीडियम, if the reaction occurs in basic medium, then add
OH मायनस आयन्स. ओके, जर रिॲक्शन बेसिक मीडियममध्ये होत असेल तर त्यावेळी आपल्याला काय ॲड करायचं आहे, OH मायनस आयन्स. ओके, देन ॲड OH मायनस आयन्स टू दी both side of equation, to the both side of equation. Okay, equal to number of H plus ions. ओके, म्हणजे लक्षात घ्या इक्वेशनमध्ये जेवढे H प्लस आयन्स प्रेझेंट आहेत तेवढेच OH मायनस आयन्स दोन्ही साईडला आपण ॲड करणार आहे. कधी रिॲक्शन बेसिक मिडियममध्ये होत असेल तर. ओके, मग ॲसिडिक मिडियमला ही स्टेप आपण घेणार नाही. ओके, फक्त बेसिक मिडियमसाठीच ही स्टेप आपण वापरणार आहे. तुम्हाला रिॲक्शन ॲसिडिक मिडियममध्ये होणार की बेसिक मिडियम होणार ते तुम्हाला क्वेश्चनमध्ये हे मेन्शन केलं जातं, हे दिलं जातं, लक्षात घ्या. ओके, मग ज्यावेळी आपण OH मायनस आयन दोन्ही साईडला ॲड करणार आहे त्यावेळी H प्लस आणि OH मायनस आयन्स हे दोन्ही कंबाईन होऊन वॉटर मॉलिक्युल्स तयार होणार आहे. ओके ओके, द H प्लस अँड OH मायनस आयन्स ॲपिअरिंग ऑन दी सेम साईड, एकाच साईडला येत असतील, ॲपिअरिंग ऑन दी सेम साईड combines to form water molecules, combines to form water molecules. ओके, त्यावेळी हे कंबाईन होऊन आपला वॉटर मॉलिक्यूल तयार होणार. आणि लास्ट स्टेप आहे आपली याच्यामधली, सेक द इक्वेशन is balanced for all the atoms and charges. ओके, आणि शेवटच्या स्टेपमध्ये आपण काय करायचं आहे, सगळे ॲटम आणि चार्ज सगळे बॅलन्स झालेत का हे आपण चेक करायचं. आणि लास्ट याच्यामध्ये बघा, if the reaction occurs in acidic medium, okay, acidic medium, then step 4 is dropped. ओके, त्यावेळी स्टेप 4 ड्रॉप करायचं आहे आपण, डायरेक्ट आपण 5th स्टेप घ्यायचं, लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने हे सगळे आपले रूल्स आहेत, हे रूल्स तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि लक्षात ठेवा. ह्या रूल्सवरून आपल्याला ॲसिडिक आणि बेसिक मिडियममध्ये ऑक्सिडेशन नंबर या मेथडनं रिडॉक्स रिॲक्शन आपल्याला बॅलन्स करायचं आहे. ओके, आणि ह्यानंतर आपण नेक्स्ट लेक्चरला कशा रिॲक्शन बॅलन्स केला जाणार आहेत ते आपण स्टडी करणार आहे. ओके, थँक्यू.